ला लक्ष केलंय। निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार असल्याचा मोठा दावा आंबेडकरांनी केलाय। तसंच शिवसेनेनं फसवल्याचा आरोपही त्यांनी केलाय। त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। ठाकरे शिंदे लोकसभेनंतर एकत्र येणार। प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा। दोघं एकत्र आले लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका। लोकसभेनंतर संपूर्ण शिवसेना भाजप सोबत जाणार। राज्यात लोकसभा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोप, गौप्यस्फोट आणि दावे प्रतिदाव्यांना चांगलीच धार आली आहे। यात प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीही मागे नाही। लोकसभेपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केलेल्या आणि जागा वाटपावरून मवियाशी फारकत घेतलेल्या आंबेडकरांनी अखेरच्या टप्प्यात ठाकरेंच्या शिवसेनेलाच टार्गेट केलंय। लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येणार असल्याचा मोठा दावा करत आंबेडकरांनी खळबळ उडवून दिली आहे। मात्र ही शक्यता ठाकरे गटानं फेटाळली। चर्चा हीच आहे की ही नुरा कुस्ती आहे। एकनाथ शिंदेबरोबर असणारा समझोता करून झालेला आहे। उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका, अशी परिस्थिती आहे। प्रकाश आंबेडकरांना जे ज्या पद्धतीनं मतं खाण्यासाठी ते सेटिंग करत असतात तसे दुसरेही वाटतात। आता हा विषय संपलेला आहे। आमच्यातून फुटून निघाले, गद्दारी केले, आता आमचा कोणताही संबंध। कित्येक लोक यायला तयार आहे, असे कित्येक जणांनी आम्हाला हे लिहिलेलं आहे, SMS केला, व्हॉट्सअप केला, पण तुझे गद्दार गेले, यांना कोणत्याही प्रकारे शिवसेनेत कोणताही प्रवेश नाही। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा आंबेडकरांनी केल्यानं प्रचारात वेगळीच राळ उठली आहे। आंबेडकर जाहीर सभेत बोलताना एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आल्यानंतर भाजपसोबत जाणार असल्याचं भाकीत वर्तवलंय। उभाटा सेनेने आपल्याला फसवलंय। यांनी असताना आतून बीजेपी बरोबर साठगाठ केलेली आहे आणि लोकसभा निवडणुका संपल्या आणि त्यांना कमी पडलं किंवा नाही कमी पडलं तरी हे त्यांच्या बरोबर गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसवाले बाजूला पडलेत, अशी परिस्थिती। दोन्ही राष्ट्रवादी विधानसभेच्या पूर्वी एकत्र येणार अशा चर्चा नेहमीच रंगत असतात। मात्र आता आंबेडकरांनी शिवसेनेबाबत जाहीररित्या एकत्र येणार असल्याचा दावा केल्यानं मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातल्या प्रचाराला आता आणखीनच वेगळा रंग चढलाय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई।